ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूया. एसटी प्रवास आता महाग होण्याची शक्यता असल्याचे संकेत राज्य सरकारने दिलेले आहेत. एसटीच्या भाडेवाढीत 14.95% वाढ करण्याचा प्रस्ताव महामंडळाने ठेवला असून राज्य सरकार त्यावर निर्णय घेणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे. क्रिसमस आणि नवीन वर्षासाठी अवघे काही दिवस उरले असताना भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधीच तयारी करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी 48 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट पसरली आहे. महाराष्ट्रातील तापमान शिमला, मनाली आणि जम्मू काश्मीरपेक्षा देखील कमी नोंदवण्यात आलेलं आहे. डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये हिवाळा तीव्र होतोय. विधानसभा निवडणुकीमध्ये संदीप नाईक यांचा पराभव झाला, तर दुसरीकडे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. भाजपकडून देखील माजी नगरसेवकांना पुन्हा स्वगृही घेण्याबाबत 2 मतप्रवाह निर्माण झालेत. मात्र महापालिका निवडणुकीत पालिकेवर वर्चस्व कायम ठेवण्याचं असल्यास या माजी नगरसेवकांशिवाय गत्यंतर नाही, अशी चर्चा रंगली आहे. आरटी अंतर्गत 25% राखीव जागांवर प्रवेशासाठी ऑनलाईन शाळा नोंदणी सुरू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यावेळी अर्जासोबत कोणतीही कागदपत्र अपलोड करावी लागणार नाहीत. मुख्याध्यापकांकडून कागदपत्र तपासून प्रवेश निश्चित केला जाईल. मत्स्य विभागाकडून मच्छीमार नौकांसाठी ट्रान्सपॉन्डर बसवण्याचं दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झालंय. पहिल्या टप्प्यामध्ये 350 यंत्र बसवल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 850 यंत्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 2000 नौकांवर ट्रान्सपॉन्डर बसवण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मालमत्ता कर वसुलीचा धडाका कल्याण डोंबिवली महापालिकेने लावलाय. कर न भरणाऱ्या करदात्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. 2024-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात महापालिकेनं 798 कोटींचे मालमत्ता कर वसुलीचे लक्ष ठेवलं होतं. मार्च ते नोव्हेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत पालिकेला केवळ 223 कोटींची कर वसुली करता आली आहे. राज्याच्या विकासाला गती देणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. या महत्त्वाकांक्षी महामार्गाच्या इगतपुरी आमनेस 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झालंय. सध्या महामार्गावर पेंटिंग करणं, वाहतुकीची चिन्ह लावणं, लेन कटिंग, मार्किंग, क्रॅश बॅरियर उभारण्याचं काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर हा टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 10 ते 15 दिवसांपूर्वी कांद्याला प्रति क्विंटल 3500 रुपयांचा सरासरी दर होता. उच्चांकी दर 7000 मिळत होता. पण आता आवक तेवढीच असताना देखील कांद्याचे सरासरी दर तब्बल 2000 रुपयांनी घसरले. राज्यात 2,87,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 43,000, नाशिक जिल्ह्यामध्ये 1,12,000 तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 48,000 क्विंटलची आवक झाली आहे. कांद्याला कमीत कमी 1800 रुपयांपासून 4,500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 38,185 क्विंटल आवक झाली आहे. त्याला सर्वसाधारण दर हा 2,187 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये हायब्रिड, लाल, पिवळी, लोकल जातीच्या मक्याची आवक झाली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 75,795 क्विंटल आवक झालेली आहे. त्याला 3,976 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. लातूर बाजारामध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. सेलूतील सीसीआयची कापूस खरेदी गेल्या 10 दिवसांपासून बंद आहे. येथील संकलन केंद्रावर कापूस कमी येत असल्याचं कारण देत खरेदी बंद असल्याचं सांगण्यात येतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष वाढला. शहरातील अनेक भागांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा स्तर ढासळल्यानं प्रदूषणात वाढ झालेली आहे. दक्षिण मुंबईमध्ये हवेचा स्तर सर्वाधिक खराब असल्याची नोंद झाली आहे, तर कुलाबा आणि भायखळ्यात हवेचा स्तर धोकादायक नोंदवण्यात आला. तर सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण वेगवान स्वरूपात खरं तर या बातमीपत्रांमध्ये पाहतोय आणि बातम्यांचा ओघ हा असाच पुढे देखील सुरू राहणार आहे. मात्र त्याच दरम्यान एक महत्त्वाची आठवण तुम्हा सर्वांना करून द्यायची. या सर्व प्रकारच्या बातम्या, मग त्या सामाजिक असो, राजकीय असो किंवा तुमच्या कामाच्या बातम्या असो, या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर पाहू शकताय. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे. आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि आता